स्टूडेंट एक ग्राफ है स्टूडेंट याच्या पर तिन्ही हा कोणता आहे ऍस्क्लरेशन आहे हा टाइम आहे स्टूडेंट ओके मी आज जर दो चार फॉर्म्युले वेगवेगळे देणार आहे स्टूडेंट त्यानंतर क्वेश्चन सॉल्व्हिंगला चालू ओके पाच स्टूडेंट याच्या ग्राफ लाईन आहे ना एक अशी स्टूडेंट ओके याच्या ग्राफ लाईन स्टूडेंट अशी आणि याच्या ग्राफ लाईन काय स्टूडेंट अशी ना ओके अशी ओके चला पाच स्टूडेंट तुम्हाला याच्या आधी इंटरप्रिटेशन शिकवलं होतं स्टुडंट इंटरप्रिटेशन मध्ये काय करायचं होतं एक लक्षात याच्यात आपल्याला सांगायचं स्टुडंट ग्राफचं नेचर सांगायला या साईडला मी मोशन साठी बोलत होतो ओके या साईडला पहा बरं हे ग्राफची लाईन कशी स्टुडंट ग्राफ लाईन कशी सांगा ग्राफ लाईन इज बोला स्टुडंट पॅरलल टू कोणत्या ऍक्सिस ला आहे एक्स ऍक्सिस आहे का यस ओके हा स्टुडंट एक लक्ष द्या हा एक्स ऍक्सिस ला पॅरलल आहे स्टुडंट स्ट्रेट लाईन आहे हा त्याच्यानंतर पॅरलल म्हणलं तर स्ट्रेट लाईन बोललाच नाही स्टुडंट तेव्हा इनिशियली कुठे आहे स्टुडंट पहिले इनिशियली कुठे आहे स्टुडंट तो हा इनिशियली म्हणजे टच टू वाय ऍक्सिस आहे स्टुडंट ओके इनिशियली टच कुठे आहे स्टुडंट वाय ऍक्सिस ला टच आहे का यस मग इंटरसेप्ट कुठे झाली स्टुडंट वाय ऍक्सिस ला झाली बस मला ग्राफ लाईन एवढं इन्फॉर्मेशन मिळालं इकडल्या साईडला पहा स्टुडंट पहिले आता मी याला मोशन साठी बोलणार म्हणजे इकडे ऍक्टिव्हिटी बोलणार स्टुडंट हा ग्राफ कुणाचा आहे स्टुडंट इन्क्लूड ऍस्क्लरेशन वर्सेस टाइम म्हणजे ग्राफ लाईन कुणाची मिळणार आहे स्टुडंट मला स्टुडंट ग्राफ लाईन कुणाची मिळणार आहे सांगा ग्राफ लाईन काय सांगतो स्टुडंट हे बाय ऍस्क्लरेशन आहे ओके मग आता ग्राफ लाईन मी नंतर युनिट करायसाठी शिकवतो चला आपल्याला माहिती स्टुडंट हे बघ याचा मला काय करायचं स्टुडंट ऍस्क्लरेशन आणि टाइम बरं ठीक ग्राफ लाईन कोणाची स्टुडंट हे ग्राफ लाईन तुमच्यासाठी सांगतो मी कोणाची हे ऍस्क्लरेशन मानत सोडेल ऍस्क्लरेशनची नाही पण ती ऍस्क्लरेशनची मानली स्टुडंट ओके आता पहा स्टुडंट इनिशियली कुठे येते इथे स्टुडंट मग ऍस्क्लरेशन कसं स्टुडंट सांगा टाइम वाढत जातं ऍस्क्लरेशन कसं स्टुडंट पटकन सांगा का हो ऍस्क्लरेशन कसं आहे ऍस्क्लरेशन स्टुडंट कसं आहे एनीबडी ऍस्क्लरेशन कॉन्स्टंट आहे ओके कॉन्स्टंट आहे बघ ऍस्क्लरेशन चेंज होतंय का नो चेंज मग आता मला सांगा त्या पुढे जाऊ आपण स्टुडंट मग आता त्या पुढे जाऊन मी ऍस्क्लरेशन इनिशियल आणि फायनल ऍस्क्लरेशन कॉन्स्टंट आहे स्टेडी आता इकडे लक्ष द्या मी हे सांगतो स्टुडंट आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन शिकवणार इकडे लक्ष द्या स्टुडंट हे बघा ऍस्क्लरेशन इनटू मी काय केलं टी घेतला स्टुडंट ऍस्क्लरेशन वाय ऍक्सिस ला स्टुडंट मग याचा अर्थ मी कोणता प्रोडक्ट घेतला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस चा प्रोडक्ट घेतला स्टुडंट तर मला काय मिळतं रिझल्ट हे मला मी त्याची लाईन म्हणून समजेना स्टुडंट कळलं का हे बघा याचा अर्थ मी ए इनटू टी घेतलाय म्हणजे काय घेतलाय एरिया कॅल्क्युलेट करतोय कळतंय स्टुडंट हा म्हणजे याचा अर्थ ग्राफ अँड एरिया कॅल्क्युलेट करतोय म्हणजे मला काय मिळणार स्टुडंट नॉट गिव्ह द डिस्प्लेसमेंट हिअर गिव्ह न्यू क्वांटिटी वेगळी क्वांटिटी मिळणार स्टुडंट कशी मिळणार आपण आधी चेक करू स्टुडंट कोणती काय क्वांटिटी मिळते मला माहित नाही स्टुडंट पहा स्टुडंट ऍस्क्लरेशनचं युनिट ठेव ऍस्क्लरेशन युनिट काय स्टुडंट मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे का हा टाइमचे युनिट काय स्टुडंट सेकंद आहे का यस सेकंड कॅन्सल झाले का यस म्हणजे याचा अर्थ एम अपॉन एस म्हणजे कोण मिळाला कोण हा नाही व्हेलॉसिटी मिळाली व्हेलॉसिटीचं युनिट आहे नाही ते मग याचा अर्थ ही लाईन स्टुडंट कुणाची लाईन आहे व्हेलॉसिटीची लाईन दाखवते ती ऍक्च्युअली बरोबर का प्रोडक्ट घेतलेला आहे मग तुम्हाला काय मिळालं स्टुडंट इकडे लक्ष द्या एरिया अंडर कर्व इज इक्वल टू काय मिळालं स्टुडंट हे बघा ए इंटू टी इज इक्वल टू काय मिळतंय सांगा हो व्हेलॉसिटी मिळाली का येस ऑर नो यस मिळाली स्टुडंट मला याचा आता डिस्प्लेसमेंट नाही मिळणार स्टुडंट तर काय मिळणार आहे हा मी कसं त्या इमेजिन केलं सोपं आहे बरोबर आहे याचा जर रेशो घेतला स्टुडंट वेगळंच मिळतंय घ्यायचं नाही स्टुडंट ए बाय टी घेतला तुम्ही काय मिळतंय पहा तुम्हाला असली क्वांटिटी आहे का पहा जनरेट होते का इकडे लक्ष मीटर पर काय झाला सेकंड स्क्वेअर आपण कोण झाला सेकंड ओके खाली काय आला स्टुडंट सांगा बरं मीटर पर कोण आला सेकंड क्यूब आला मीटर पर सेकंड क्यूब आहे का अशी कोणती क्वांटिटी अशी क्वांटिटी आहे कोणती नाही स्टुडंट ओके मग याचा अर्थ मी काय म्हणू शकतो बरे अशी क्वांटिटी कोणती नाही त्याला हा रेशो घ्यायचा नाही स्टुडंट रेशो घ्यायचा का
घेऊ नका. नाही रेशो घेऊन असं काय जनरेट करत स्टुडंट याच्यात काही आउटपुट मिळणार नाही, झिरो आउटपुट मिळणार. ओके, याच्यासाठी स्टुडंट हा घ्यायचा नाही तर आपल्याला काय घ्यावं लागेल, प्रोडक्ट घ्यावं लागेल. मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाइम कशात आहे सेकंद. मग सेकंद काय झाला, सेकंद क्यूब झाला का, क्यूब झाला का. हा, याचा अर्थ असं कोणती क्वांटिटी शिकवली तुम्ही नाही. मग याचा अर्थ याचा काय घ्यावं मला बरं प्रोडक्ट घ्यावं. प्रोडक्ट घेतलं तर काय मिळतं स्टुडंट, एरिया मिळतोय. आणि एरिया मिळालं तर काय मिळतं मला, व्हेलॉसिटी मिळाली. व्हेलॉसिटी मिळाली स्टुडंट, हे घ्यायचंच नाही स्टुडंट. मग आता व्हेलॉसिटी मिळाली स्टुडंट, व्हेलॉसिटी कशी असणार आहे स्टुडंट, ऍक्सलरेशन कॉन्स्टंट असते. पण ऍक्सलरेशन कसं आहे, कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी मला मिळते स्टुडंट, पण व्हेलॉसिटी अबाउट नॉलेज नाही मिळत स्टुडंट. कसे येते मला माहिती आहे का, ऍक्सलरेशन कॉन्स्टंट लावलं स्टुडंट. ऍक्सलरेशन कॉन्स्टंट असेल तर मोशन कसे असेल, इमेजिन करा स्टुडंट. मोशन कसे असू शकते स्टुडंट, कोणत्या डायरेक्शन मध्ये असू शकते, सर्क्युलर असेल, लिनियर असेल, एनी डायरेक्शन. फक्त एवढे इन्फॉर्मेशन मला करेक्ट मिळालं या ग्राफ लाईन. याच्यात काय डाऊट आहे का सांगा. फर्स्ट ग्राफ फिनिश झालेला आहे. ग्राफ मध्ये काय होणार आहे स्टुडंट, तेव्हा लाईन कशी रे, इकडे स्ट्रेट लाईन आहे का, बस. पण स्ट्रेट लाईन आहे स्टुडंट, प्रत्येक पॉइंटला स्टुडंट जसं टाइम पास होईल नाही स्टुडंट तस तसे ऍक्सलरेशन काय होत चालले रे, हा वाढत चाललंय स्टुडंट. असं रिलेशन लावाय. तेव्हा इथं आलो मी, थोड्या वेळात ऍक्सलरेशन इथं मिळालं मला, मी पुढे आल्यानंतर ऍक्सलरेशन वाढत चाललंय स्टुडंट. हा वाढत चाललंय, म्हणून ऍक्सलरेशनला कसलं आहे, इन्क्रीजिंग ऍक्सलरेशन. परंतु हे स्टुडंट स्ट्रेट लाईन याचा स्लोप किती होता रे स्टुडंट, स्लोप किती होता, हा 0. मग ऍक्सलरेशन किती असणार स्टुडंट, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन आहे, इन्क्रीजिंग नाही स्टुडंट. हा स्लोप 0 आहे. पण स्टुडंट स्लोप 0 आहे, पण हा स्लोप कोणाचा दाखवणार आहे स्टुडंट, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट दाखवणार. ओके, ते आपल्याला माहित नाही स्टुडंट. हा, याच्यात पहा स्टुडंट, हा स्लोप कोणता आहे, स्लोप किती स्टुडंट, कॉन्स्टंट आहे का, यस. स्लोप कॉन्स्टंट विथ पॉझिटिव्ह आहे का, यस स्टुडंट. पण इनिशियली हा ओरिजिन पासून स्टार्ट झाला स्टुडंट. इनिशियल हा कुठून झाला, इनिशियली कुठून झाला स्टार्ट बोला, इनिशियल फ्रॉम ओरिजिन पासून झालाय का, यस स्टुडंट. याचा अर्थ या स्लोपचं काय आहे, m * x हे स्ट्रेट लाईन इक्वेशन झालं. हा, इकडे या स्टुडंट ह्याला अनालिसिस करा. पाच स्टुडंट, इनिशियल ऍक्सलरेशन किती आहे बोला, इनिशियल ऍक्सलरेशन किती स्टुडंट, a = 0. इनिशियल ऍक्सलरेशन 0 आहे का, यस स्टुडंट. त्याच्यानंतर स्टुडंट दुसरे केस बोला स्टुडंट. आता ऍक्सलरेशन हा स्टुडंट, इनिशियल ऍक्सलरेशन 0 आहे. फायनल ऍक्सलरेशन किती स्टुडंट, फायनल ऍक्सलरेशन कसं आहे, ते ग्राफ कसं आहे स्टुडंट, इकडे लक्ष आहे, इन्क्रीजिंग ऍक्सलरेशनचा आहे. इन्क्रीजिंग ऍक्सलरेशनचा ग्राफ स्टुडंट आहे का, यस. इन्क्रीजिंग ऍक्सलरेशन वाढत जात आहे स्टुडंट. ओके, त्याच्यानंतर पुढे पहा स्टुडंट, ऍक्सलरेशन तर वाढत गेलं, नो प्रॉब्लेम. मग आता मला सांगा याच्यात जो माझी मोशन असं, मोशन मी कशी होणार आहे स्टुडंट, हा युनिफॉर्म. परंतु मोशन सुद्धा वाढत चाललेली असेल स्टुडंट, मोशन सुद्धा कशी होत चाललेली असेल कळतं तुम्हाला. हा फास्ट होत चालले स्टुडंट, कंटिन्यू फास्ट होत चालले. पण कशी फास्ट होते स्टुडंट, कंटिन्यूस इन्क्रीजिंग होत असेल, कंटिन्यूस इन्क्रीजिंग होत असेल. म्हणजे हा ग्राफ कोणता आहे स्टुडंट कळतं तुम्हाला. गाडीला ऍक्सलरेशन लावले आपण, गाडी स्टार्ट झालेली. ओके, गाडी स्टार्ट झालेली, गाडी स्टार्ट झाली स्टुडंट, इन्क्रीजिंग ऍक्सलरेशन आहे का, गाडी स्टार्ट झाली स्टुडंट. ओके, गाडी स्टार्ट झाली तर याचा अर्थ याचं काय झालं, या मोशन इन्क्रीजिंग झालं. ओके, त्याच्यानंतर पुढले केस पहा स्टुडंट. आता याच्यानंतर पुढले केस काय स्टुडंट, हा एक लक्ष स्टुडंट. याच्यानंतर पुढले केस आहे स्टुडंट. आता मला याचा प्रोडक्ट घ्यायचा आहे, कसा येणार आहे स्टुडंट, एक लक्ष, हा स्लोप आहे स्टुडंट. मग याचा अर्थ स्लोप काय काय स्टुडंट आहे, बघा इकडे लक्ष द्या. याचा प्रोडक्ट आता इथे तुम्हाला काय म्हणलं स्टुडंट, पण इन्स्टन्स व्हेलॉसिटी आपल्याला डिटरमाइन करायची स्टुडंट. हा एरिया अंडर कर्व असेल तर आपल्याला कोणा काय भेटणार स्टुडंट सांगा, एरिया अंडर कर्व. एरिया अंडर कर्व म्हणजे काय मिळणार आहे स्टुडंट, एरिया अंडर हा कर्व इज गिव्स काय मिळेल, कोणाला काय मिळेल सुने, एरिया अंडर कर्व a into t. हा a into t म्हणजे काय, आता सांगितलं ना बोलते पुढे सांगा, नाही तुम्ही सांगा. व्हेलॉसिटी मिळणार आहे स्टुडंट,
मग कॅल्क्युलेट करून दाखवलं का a इंटू टी इज इक्वल टू काय मिळते वेलोसिटी मिळते दाखवलं ना युनिट वर कन्वर्जन करून ओके मग याचा अर्थ हा वेलोसिटी मिळत आहे नॉट डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट आता मिळतं ज्यावेळेला एक्सक्लेरेशन ग्राफ चालू होते ना स्टुडंट त्यावेळेस मला एरिया अंडर कर्व केला तर कसं ओळखायचं सिंपल आहे तुम्हाला आयडिया सांगतो स्टुडंट अजून एक कोणाला कळलं नसेल स्टुडंट तिन्ही ग्राफची मी इथं सिंपल आयडिया सांगतो इकडे लक्ष आहे आता इकडे लक्ष आहे तुम्ही पण हा इकडे डिस्प्ले डिस्टन्स घेतला इकडे टाइम घेतला स्टुडंट यांचा प्रोडक्ट घेतलं तर काय स्टुडंट काय घ्यावं लागेल हा प्रोडक्ट घेतलं तर फायदा आहे का हा प्रोडक्ट घेतलं तर काय स्टुडंट काहीच उपयोग नाही मिळत मला काय नाही मीटर इंटू सेकंद असं कुणाचं युनिट आहे का अशी कोणती फिजिकल क्वांटिटी आहे का नाही मग याचा आता प्रोडक्ट घेऊन उपयोग नाही हा यांचा रेशो घेतला स्टुडंट एखादा तर मला मीटर पर सेकंद काय हा कळलं तुम्हाला मग याचा अर्थ असा ग्राफ असेल डिस्टन्स आपण टाइम असेल व्हॅल्यूज काय घ्यावं लागेल तुम्हाला काय घ्यावं रेशो घ्यावं लागेल स्टुडंट रेशो म्हणजे स्लोप घ्यावं लागेल कळलं का स्लोप घेऊन आपल्याला नेक्स्ट न्यू जनरेशन क्वांटिटी मिळते स्टुडंट न्यू क्वांटिटी पण प्रोडक्ट घेतलं तर क्वांटिटी मिळत नाही प्रोडक्ट घेऊन उपयोग नाही कळलं का तुम्हाला काय घ्यायचं काय नाही तुम्ही म्हणायचं आता डेव्हलप करायची स्टुडंट आयडिया पाच स्टुडंट इथं आहे हा वेलोसिटी वर्सेस टाइम आहे स्टुडंट वेलोसिटी वर्सेस टाइम असेल तर स्टुडंट काय घ्यायला पाहिजे सांगा हा मी याचा स्लोप घेतला स्टुडंट पण याचा मी v इंटू टी घेतला तर काय मिळते मला v इंटू टी म्हणजे काय असतो काय नाही हा एक्सलरेशन मला v इंटू टी कळत नाही एक्सलरेशन कसं काय पहा वेलोसिटी युनिट काय मीटर पण काय आला सेकंद आणि टाइमचे युनिट काय स्टुडंट सेकंद म्हणजे सेकंद काय झाले कॅन्सल रिमेनिंग काय राहिलं स्टुडंट हा मीटर मीटर म्हणजे काय माहिती नाही प्रोडक्ट घेतलं व्हॅल्यूज काय मिळालं पैसे पण याच्यात रेशो घेऊन काय फायदा आहे का स्टुडंट रेशो घेतला तर फायदा आहे नाही कसं काय नाही पण प्रोडक्ट घेतला तर डिस्प्लेसमेंट युनिट झालं का स्टुडंट रेशो घेतला तर युनिट काय आहे ते कळतंय तुम्हाला तेव्हा हे रेशो काय आला स्टुडंट वेलोसिटी आपण कोणाला टाइम आला वेलोसिटी आपण टाइम म्हणजे काय असतो एक्सक्लेरेशन आहे का मग रेशो घेतला स्टुडंट स्लोप कॅल्क्युलेट केला तर एक्सक्लेरेशनची लाईन दाखवायला लागले हे कळलं का एरिया अंडर कर्व घेतला तर स्टुडंट काय देते ते मीटर हे कशावर जजमेंट केले मी पाहिले स्टुडंट चेक केलं युनिट काय मिळतात त्याला जे युनिट मिळतात ती क्वांटिटी मिळत असेल सोप्या सोप्या आयडिया सांगतो स्टुडंट हे कुठे उल्लेख नाही केलाय पण मी सांग आता इथे सांगा स्टुडंट मी याचं पहिले क्रॉस मल्टिप्लाय याचा अर्थ प्रोडक्ट घेतलं स्टुडंट प्रोडक्ट घेतलं तर एरिया कॅल्क्युलेट करतोय आणि एरिया कॅल्क्युलेट केला तर स्टुडंट मला ग्राफ होऊन एरिया होतोय की नाही वाय ऍक्सिस इंटू काय झालं एक्स ऍक्सिस एरिया कॅल्क्युलेट केला तर स्टुडंट काय मिळतंय मला बोला नाही काय मिळतंय हा वेलोसिटी मिळते करेक्ट आणि मी रेशो घेतलं तर काय मिळेल स्टुडंट नो मीटर पर काय आला सेकंद क्यूब आला स्टुडंट मीटर पर सेकंद क्यूब कुणाचं युनिट आहे का नाही कोणती फिजिकल क्वांटिटी आहे का डेव्हलप काय करू नका नवीन क्वांटिटी हा मग याचा अर्थ ह्यांचा मला रेशो घेऊन उपयोग नाही स्टुडंट कळलं तुम्हाला मग याचा अर्थ रेशो घेऊन स्लोप वर मला ह्याचा काय उपयोग मिळणार नाही स्लोप वर काही फायदा होणार नाही स्टुडंट आता कळलं तुम्हाला स्लोप काय सांगतोय स्टुडंट सांगा बरं स्लोप काय सांगतो हा डेल वाय म्हणजे चेंज इन वाय ऍक्सिस आपण चेंज इन काय असेल हा म्हणजे चेंज ऍक्सिस म्हणजे कोण सांगतोय स्टुडंट हा कोण आहे एक्सक्लेरेशन वर्सेस कोण सांगायला आला टाइम मग एक्सक्लेरेशन वर्सेस टाइमचे युनिट काय स्लोप काय सांगायला आला हा मीटर आणि काय असो सेकंड स्क्वेअर आणि हा कोण सेकंड मग आन्सर काय आलं स्टुडंट मीटर पर सेकंड क्यूब मग याचा आता हा मला स्लोप देणार आहे तर ह्या स्लोप कोणती फिजिकल क्वांटिटी आहे का नाही मग याचा आता स्लोप घेऊ एनी इन्फॉर्मेशन नो एनी इन्फॉर्मेशन स्टुडंट आता इन्फॉर्मेशन देणार आहे का लक्षात ठेवा कान खोलून त्याचा आता कोणते इन्फॉर्मेशन देणार नाही स्टुडंट मग याचा आता स्लोप कॅल्क्युलेट करून फायदा नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट केस मध्ये स्टुडंट याच्यात आता स्लोप कॅल्क्युलेट करू का नो स्टुडंट याचा स्लोप कॅल्क्युलेट परंतु हा कंटिन्यू इन्क्रीजिंग एक्सलेरेशन स्टुडंट का तर पहा बघा स्टुडंट इथं आलो का नाही तर मला एवढं एक्सलेरेशन मिळालं टाइम पास झाला का नाही स्टुडंट 1 मिनिटात मला पर एखादी गाडी 10 किलोमीटर जाते पर बरं आता मी टाइम चेक केला स्टुडंट तेव्हा 20 मीटर पर सेकंड स्पीड आहे नंतर मी अजून 10 मिनिटांनी चेक केला स्टुडंट मला 100 मीटर पर सेकंड स्पीड मिळाला स्पीड इन्क्रीज होतंय का यस मग याचा टाइम ऍक्सिस जसं पास होणार आहे तसा माझा वाय ऍक्सिस स्टुडंट वाय ऍक्सिसला पुन्हा एक्सलेरेशन इन्क्रीज होतंय इन्क्रीज झालं स्टुडंट एक्सलेरेशन कंटिन्यू इन्क्रीज आहे कंटिन्यू इन्क्रीज आहे यस म्हणून आता मी काय म्हणलं स्टुडंट हे एक्सलेरेशन साठी लिहिलंय स्टुडंट हे बघा आता मी हे वळलेच होतं मला ओके तेव्हा इन्क्रीजिंग एक्सलेरेशन स्टुडंट
की मग याचं डायग्रामचं होतं स्टुडंट ती कट करायचं झालं हा त्यानंतर इनिशियली काय स्टुडंट कंटिन्यू इन्क्रीज इनिशियल एक्सक्लरेशन किती स्टुडंट हे बा इनिशियली हे माझं इनिशियल एक्सक्लरेशन किती रे इनिशियल एक्सक्लरेशन किती आहे स्टुडंट 0 आहे का इनिशियली इथून पॉइंट चालू झाला स्टुडंट ओके पण कसं झालंय म्हणजे गाडी स्टार्ट झाली स्टुडंट मग गाडी आता कशी स्टुडंट रेस्ट पोझिशन मध्ये राहावं लागली हे व्यवस्थित मग गाडी कुठून मूव्ह होते स्टुडंट रेस्ट पासून मूव्ह व्हायला म्हणून मी काय म्हणतो पण ऑब्जेक्ट कसा आहे स्टुडंट रेस्ट आहे मी असं लिहितो स्टुडंट हे जो ऑब्जेक्ट आहे स्टुडंट कसा होता रेस्ट होता स्टुडंट रेस्ट पासून मूव्ह व्हायला लागले मग यावेळेस मला हा ग्राफ इन्फॉर्मेशन सांगतोय स्टुडंट यावेळेस मला यांचं काय कॅल्क्युलेट करायचं स्टुडंट एला अंडर करू केला तर मला वेलोसिटी मिळणार मी लिहिलं स्टुडंट या ग्राफचं एक्सप्लेनेशन डन झालं स्टुडंट फिनिश मी आता लास्ट ग्राफ कडे चाललोय स्टुडंट लास्ट ग्राफ कडे चाललोय स्टुडंट इकडे पहा बरं तुम्हाला ज्यावेळेस एक्सक्लरेशन कुठे होतं स्टुडंट इनिशियल एक्सक्लरेशन किती आहे एनीबडी हाय एक्सक्लरेशन आहे स्टुडंट कळतंय तुम्हाला ज्यावेळेस गाडी माझ्या गाडी डायरेक्ट किती स्टुडंट तेव्हा तुम्ही फोर्स लावलेला आहे 100 न्यूटन फोर्स असेल स्टुडंट नंतर फोर्स कसं करायला लागला स्टुडंट कमी कमी येतोय जसं टाइम म्हणजे तुम्ही पॅन्डल मारलाय नंतर गाडी काय केलं स्टुडंट तेव्हा जस्ट एक्सक्लरेशन फुल केलं स्टुडंट आणि नंतर गाडी बंद करून टाकली कळलं का तुम्हाला किंवा गाडीच्या ऍटलिंग स्पीडला तुम्ही काय केलं रेस पूर्ण कमी केला इंजिन हळूहळू काय करणार स्टुडंट मोशनला कमी करायला चालू केलंय मग एक्सक्लरेशन बी कमी कमी यायला लागलं स्टुडंट आणि याचा आता काय वेळेनंतर एक्सक्लरेशन कुठं आलं इथं आलंय स्टुडंट लाईन टिकली का नाही आलं स्टुडंट मग एक्सक्लरेशन फायनली 0 झाले का नाही स्टुडंट पण हे नंतर डेफिनेट झालंय स्टुडंट इनिशियल एक्सक्लरेशन हाय होतं फायनल एक्सक्लरेशन किती लो आहे मग याचा आता मोशन काय इफेक्ट झाला असेल स्टुडंट निगेटिव्ह झाला असेल मग याचा आता एक्सक्लरेशन मोशनच्या काय काम करतोय स्टुडंट स्लोप कोणता आहे स्टुडंट इथं आता निगेटिव्ह स्लोप आहे मग एक्सक्लरेशन आणि मोशन डायरेक्शन कशी सांगा फास्ट हा अपोजिट डायरेक्शन करेक्ट पॉझिटिव्ह असेल तर स्टुडंट सेम डायरेक्शन असते लिहून दिले एकदा तुम्ही नेट मध्ये नोटबुक पॉइंट टू पॉइंट पाहिजे स्टुडंट कळणार आहे तुम्हाला आधी सांगतो नॉलेज लिटल बिट नाही एक चॅप्टर दाखवून देऊ नाही तर एका तासात होतं शिकू हा ते शिकू शकतो एक लक्ष आहे मग याच्या आत हे लक्षात ठेवा तुम्ही एक्सक्लरेशन निगेटिव्ह एक्सक्लरेशन इथं मोशनची डायरेक्शन अपोजिट आहे स्टुडंट अपोजिट आहे का यस मग याच्यासाठी मला काय करावं लागेल बघा मी ऑब्जेक्ट हा रेस्ट असेल स्टुडंट याचं इन्फॉर्मेशन काय झालं स्टुडंट हा हे ऑब्जेक्ट रेस्ट आहे स्टुडंट आता याचं इन्फॉर्मेशन मला सांगायचं ओके या लाईनचं पर्याय ही लाईन कशी स्लोप कसा आहे स्टुडंट सांगा बघा स्लोप कसा आहे निगेटिव्ह आहे का मग याचा आता एक्सक्लरेशन आणि मोशन डायरेक्शन कशी स्टुडंट हा मी इथं लिहितो स्टुडंट स्लोप हा पॉझिटिव्ह आहे स्टुडंट तेव्हा एक्सक्लरेशन अँड मोशन डायरेक्शन कसे स्टुडंट मोशन सेम डायरेक्शन आहे स्टुडंट इथे लिहून टाकतो ओके सेम डायरेक्शन आहे एक्सक्लरेशन आता स्लोप कसा आहे निगेटिव्ह स्लोपने काय आयडिया दिली स्टुडंट हे बघा एक्सक्लरेशन अँड मोशन डायरेक्शन कसे स्टुडंट बोला अपोजिट आहे का यस स्टुडंट अपोजिट आहे मग याचा अर्थ आहे एक्सक्लरेशन मोशनला काय करणार स्टुडंट ऑब्जेक्ट रेस्ट करण्यास ट्राय करणार इथं स्टुडंट एक्सक्लरेशन पॉझिटिव्ह होतं स्लोप पॉझिटिव्ह होता इथं ऑब्जेक्टला फास्ट करण्यास ट्राय करणार स्टुडंट लावला फोर्स कळलं तुम्हाला इथं फोर्स काय करणार स्टुडंट स्टॉप करण्याचा याचा अर्थ मोशन कशी होणार आहे कंटिन्यू डिक्रीज होत चालणार आहे स्टुडंट कळलं का मग एक्सक्लरेशन कसं आहे स्टुडंट एक्सक्लरेशन कसं आहे स्टुडंट बोला एक्सक्लरेशन कॉन्स्टंट आहे स्टुडंट कॉन्स्टंट आहे का कंटिन्यू एक्सक्लरेशन कॉन्स्टंट नाही स्टुडंट परंतु हे डिक्रीजिंग काम करणार आहे हा डिक्रीजिंग काम करणार आहे नाही तर तुम्ही असं बोलू शकता स्टुडंट कंटिन्यूस हे बघा मी असं लिहितो कॉन्स्टंट कंटिन्यूस काय करतो स्टुडंट कंटिन्यूस डिक्रीजिंग लिहितो स्टुडंट हा डिक्रीज पहा बघ स्टुडंट इनिशियल टाइम एवढा होता स्टुडंट स्टार्ट टाइम केला त्यावेळेला एक्सक्लरेशन एवढं होतं जसं जसं टाइम जाणार आहे का नाही पुढे पुढे तसं तसं मी काय करतो स्टुडंट गाडीचं ब्रेक दम कमी कमी लावायला लागलो कळतंय का एक्सक्लरेशन मॅग्निट्यूड कमी कमी यायला लागले का येस मग एक्सक्लरेशन कंटिन्यू डिक्रीज होतंय का परंतु याच्यापेक्षा कमी होत नाही स्टुडंट मग काहीतरी ब्रेक घासतोय स्टुडंट व्हीलला बरोबर आहे का त्यापेक्षा कमी मग हे कॉन्स्टंट राहणार आहे स्टुडंट एक्सक्लरेशन आता याच्यावरून पहा स्टुडंट इनिशियल एक्सक्लरेशन कसं आहे स्टुडंट हाय आणि फायनल एक्सक्लरेशन कसं आहे स्टुडंट हा लेस आहे म्हणजे आता एक्सक्लरेशन कोणतं आहे निगेटिव्ह एक्सक्लरेशन आहे रिटार्डेशन केस आहे डिक्लेरेशन केस आहे स्टुडंट ओके मग आता मी याच्या कुठे पाहतो स्टुडंट याचा मला
मोशन कशी होत जाणार आहे स्टुडंट? मोशन साठी विचार करा स्टुडंट. मोशन कशी होत जाणार आहे सांगा. कंटिन्यू कशी होत जाणार आहे स्टुडंट? हा डिक्रीजिंग होत जाईल का? यस स्टुडंट, डिक्रीजिंग व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर परत सांगा स्टुडंट, मी आता यांचा जो वर्षात काय ऍक्सलरेशन वर्षात टाइम घेतला तर ग्राफ स्लोप लाईन कशी दाखवते स्टुडंट? बोला स्लोप लाईन कसे? हा स्लोप कोणता आहे? निगेटिव्ह आहे स्टुडंट. म्हणजे वेलोसिटी कशी होत चालली स्टुडंट? हा वेलोसिटी कशी होत चालली स्टुडंट? डिक्रीज हा डिक्रीज होत चाललंय स्टुडंट. मी काय करणार स्टुडंट, हे बघा इथून एवढा एरिया कॅल्क्युलेट करा स्टुडंट. ते मला एवढी वेलोसिटी मिळेल. इथून एवढा एरिया कॅल्क्युलेट करा स्टुडंट. दोन एरिया काय काढा बरं तुम्ही. पण इथं वेलोसिटी इनिशियल होईल, इथं काय होणार फायनल होईल. मग वेलोसिटी कंटिन्यू डिक्रीज होईल. आपण टोटल एरिया कॅल्क्युलेट केला सो टोटल वेलोसिटी मिळेल. मला एवढीच वेलोसिटी मिळेल त्यावेळेस. कळलं का? मग वेलोसिटी कशी होत चालली? कंटिन्यू. हा वेलोसिटी कंटिन्यूज डिक्रीज होत चालले स्टुडंट. कंटिन्यूज डिक्रीजिंग होत चालले स्टुडंट. याच्यात काय डाऊट आहे का? फास्ट सांगा. हा कंटिन्युअसली डिक्रीजिंग हा. लिनियर मोशन लिहू शकतो ना? हा लिनियर मोशन हे बघ जेवढे ग्राफ दिले तेवढे लिनियरचे सॉरी ऍस्क्लरेशन हे आलं नाही. ऍस्क्लरेशन हे वापरलं नाही. लिनियरच म्हणून रोज बोलायचं. म्हणून आज दुसरी केस शिकवलेली नाही तुम्हाला. कळलं का? हा इथपर्यंत काय डाऊट आहे का? त्याचा इंडिनियस पॉइंट निघतो का? हा त्याचा इंडिनियस पॉइंट निघतो का? कसला पॉइंट? इंडिनियस हा इन्स्टन्स पॉइंट हा, म्हणजे instance point. हा इन्स्टंट पॉइंट काढू शकतो स्टुडंट. कसं? इन्स्टंट पॉइंटला काय करायचं स्टुडंट? हे ते बघा इकडे लक्षात. हा इन्स्टंट पॉइंटला काय करणार स्टुडंट? हा इन्स्टंट मला या सिच्युएशनचं काय आहे स्टुडंट? मग आता या सिच्युएशनला काय स्टुडंट काय मिळणार मला? इन्स्टन्स काय मिळणार स्टुडंट? हा इन्स्टंट वेलोसिटी. मग वेलोसिटी फॉर्म्युला काय सांगावं जातं? डिस्प्लेसमेंट हा मग याचा अर्थ इन्स्टंट वेलोसिटी इज इक्वल टू काय मिळणार मला? इकडे लक्ष द्या. तेव्हा डेल ए बरोबर आहे का? असं लिहावं लागेल. कोणाच्या चेंज झालेलं आहे स्टुडंट? ए म्हणजे हा डेल ए झालेलं आहे स्टुडंट. फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला आणि इनटू स्टुडंट काय करावं लागणार आहे? इनटू काय? हा डेल काय करावं लागेल स्टुडंट? टी. हा इन्स्टन्स म्हणलं काय असं लावा. याचा एक फॉर्म्युला. हा कोणता झाला स्टुडंट? इन्स्टन्स काय झाले? इन्स्टन्स वेलोसिटी झाले. ओके कळलं तुम्हाला का? हा त्याच्यानंतर फास्ट मोशनचे इक्वेशन सांगा. फास्ट इक्वेशन सांगा स्टुडंट. मोशनचे किती इक्वेशन झाले? हे इक्वेशन. फास्ट इक्वेशन स्टुडंट कोणता झाला? कोणता झाला स्टुडंट? v इज इक्वल टू u प्लस काय आला? 80. हा 80. म्हणजे हे इक्वेशन कसं बनवलं होतं ते मी लिहून टाकतो. चला पहिले इक्वेशन कसं बनवलं स्टुडंट? डेफिनेशन ऑफ ऍक्सलरेशन. टेन्शन नाही घ्यायचं. डेफिनेशन ऑफ कोणाचे स्टुडंट? ऍक्सलरेशनचे. आणि ज्यावेळेस ऍक्सलरेशन मागणे येईल तुम्ही त्यावेळेस लिनियरच मोशन असतं. टेक्स्ट कळलं का? मग याच्यासाठी काय डेफिनेशन होती? v इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी असते स्टुडंट. डेल काय असतो? डेल v आपण कोण असते? डेल टी असते. ओके मग याचा अर्थ काय? पा a इज इक्वल टू काय आला? v मायनस u बाय टी झाला का? यस. याला इक्वेशन फिरून काय केलं होतं? v इज इक्वल टू u प्लस a टी केलं. हे करून दाखवलं स्टुडंट. ओके हा एक इक्वेशन आहे. 2 नंबर आहे स्टुडंट. हा कधी वापरायचा यासाठी सांगतो स्टुडंट. युजिंग दिस इक्वेशन पहा स्टुडंट मला डिस्प्लेसमेंटचा काहीच उल्लेख नाही स्टुडंट. तेव्हा डिस्प्लेसमेंट मला ऑप्शन असेल नाही 100% हे इक्वेशन यूज करायचं. मी फक्त एक्सेप्शन केलं. डिस्प्लेसमेंट काय असणार आहे स्टुडंट? डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? बोला डिस्प्लेसमेंट ऑब्सेंट असेल की नाही हेच इक्वेशन यूज करायचं स्टुडंट. 100% यूज करा. दुसरं इक्वेशन काय स्टुडंट? तेव्हा s इज इक्वल टू ut प्लस 1 हाफ कोण झाला? 80 स्क्वेअर आहे का? यस स्टुडंट. हे इक्वेशन जर यूज करायचं स्टुडंट डिस्प्लेसमेंट आहे आपल्याला. हा इनिशियल आहे. फायनल वेलोसिटी ऑप्शन असेल का त्यावेळेस यूज करायचं. कळलं तुम्हाला? फायनल वेलोसिटी हे कधी असणार आहे स्टुडंट? युजिंग स्टुडंट फायनल काय स्टुडंट? वेलोसिटी काय असणार आहे? ऑब्सेंट असेल का नाही स्टुडंट तर त्यावेळेस हे इक्वेशन यूज करा. कळलं तुम्हाला? सिंपल आहे ना. त्यानंतर थर्ड इक्वेशन कोणतं आहे? v स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस किती आला? ट्वाइस as आहे का? यस. हे इक्वेशन तर यूज करा स्टुडंट. ज्या टाइम ऑप्शन असेल नाही 100% हा इक्वेशन यूज करायचं.
टाइम काय पाहिजे मला युजिंग स्टुडंट तेव्हा युजिंग काय पाहिजे स्टुडंट टाइम काय पाहिजे मला टाइम ॲब्सेंट पाहिजे स्टुडंट त्याच इक्वेशन यूज करा आणि अजून एक इक्वेशन आहे स्टुडंट फोर्थ इक्वेशन हे इक्वेशन स्टुडंट Sn इज इक्वल टू u प्लस a बाय 2 ट्वाइस n मायनस 1 हे न्यू इक्वेशन आहे स्टुडंट हा इकडे लक्ष द्या आता हे इक्वेशन कसं आहे हे आडवं समजून स्टुडंट हा ऑब्जेक्ट इथून स्टुडंट रेस्ट पोझिशन पासून मूव्ह व्हायला लागला स्टुडंट इकडे लक्ष द्या रेस्ट पोझिशन पासून मूव्ह व्हायला लागला स्टुडंट याला एक्सलेरेशन हे लावलं तर जे मोशन बी काय असणार आहे स्टुडंट या डायरेक्शनने असेल का या स्टुडंट ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट इथे येणार आहे स्टुडंट त्यावेळेस काहीतरी टाइम पास झाला असेल t इज इक्वल टू 0 आणि t इज इक्वल टू n सेकंद n सेकंद मध्ये जातो 1 2 3 4 5 काहीतरी सेकंद असतील स्टुडंट या सेकंदला तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे स्टुडंट डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचे आता डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचे स्टुडंट ज्यावेळेस टाइम हा स्टुडंट कसा आला पाहिजे टाइम स्टुडंट nth टाइम मध्ये जात एक्झाम्पल स्टुडंट कधी तुम्हाला थर्ड सेकंद याचा हा 8 डी पाहिजे तेव्हा थर्ड सेकंद याचा अर्थ फोर्थ सेकंद स्टुडंट फिफ्थ सेकंद याचा अर्थ बघा सिक्स्थ सेकंद मग याचा अर्थ असा जर टाइम असेल स्टुडंट त्यावेळेस मला कोणता फॉर्म्युला वापरायचा हा कळलं स्टुडंट मग याचा अर्थ पुढं हे बघा टाइम म्हणजे कोणता n म्हणजे जिथं n असेल स्टुडंट किती ठेवणार तर आपल्याला जर इक्वेशन दिलं असेल इक्वेशन मध्ये टाइम तुम्हाला थर्ड सेकंद आहे तर n च्या जागेवर 3 ठेवायचे स्टुडंट n च्या जागेवर किती ठेवू शकता 4 n च्या जागेवर किती ठेवू शकता 5 n च्या जागेवर किती ठेवू शकता स्टुडंट हा म्हणजे याचा अर्थ n म्हणजे काय स्टुडंट तेव्हा nth म्हणजे इथं n आहे स्टुडंट म्हणून मी लिहितो स्टुडंट इथं डायरेक्ट लिहितो स्टुडंट इक्वेशन साठी पहा इथं वेर स्टुडंट वेर n इज इक्वल टू काय झाला स्टुडंट टाइम इन सेकंद आहे परंतु तो टाइम जनरली कसा विचारला जातो स्टुडंट nth टाइम विचारला जातो कसा विचारला जातो स्टुडंट टाइम इज इक्वल टू nth सेकंद असतो स्टुडंट किंवा 10 होत असेल मग याचा अर्थ याच्या डोक्यावर असं फॉर्म्युला मध्ये आलं नाही स्टुडंट 100% हाच फॉर्म्युला वापरायचा लक्षात आलं का हॅलो कळतंय का स्टुडंट कळलंय हा त्याच्यानंतर स्टुडंट हे मोशनचे परत मी इक्वेशन आज स्प्लिट करायचं चालू करणार ओके झालंय हा मोशनचे इक्वेशन स्टुडंट मी टाइप करायचं चालू करणार आतापर्यंत आपण कशी मोशन इक्वेशन पाहिले इकडे लक्ष द्या आता मोशन मी कशी पाहिली हे सांगतो आता मोशन स्टुडंट हे बघा दोन डायरेक्शन एक लक्ष द्या मोशन जो पहिला टाइप जे इक्वेशन पाहिले काय स्टुडंट ते ओनली हाउ दी जनरल मोशन पाहिले स्टुडंट कसे मोशन तुम्ही सायकल कुठे पळवता स्टुडंट कोणत्या रोड पळवता प्लेन रोड मग याचा आता मोशन मध्ये पाहिले स्टुडंट हा मग हॉरिझॉन्टल मोशनचे इक्वेशन किती स्टुडंट बोला 3 इक्वेशन आहेत का हा हे 3 इक्वेशन आहेत त्यावेळेस स्टुडंट हे कसा वापरला स्टुडंट याचे स्टुडंट काय वापरला हॉरिझॉन्टल मोशनचे मी टाइप करतो स्टुडंट फटाफट टाइप करून देणार आहे ओके हे बघा हे फर्स्ट केस झाले हॉरिझॉन्टल मोशन मी हे कटच करतो स्टुडंट हॉरिझॉन्टल मोशन मी याच्या अर्थ पडे इकडे लिहिणार स्टुडंट हे बघा हे पहिला टाइप आहे कोणता आहे हॉरिझॉन्टल मोशन आहे स्टुडंट ओके त्याच्यानंतर दुसरा आहे स्टुडंट व्हर्टिकल मोशन असेल स्टुडंट आणि याचा अर्थ स्टुडंट हे व्हर्टिकल मोशनचे दोन टाइप करणार आहे स्टुडंट ओके आता पहा स्टुडंट हॉरिझॉन्टल मोशनचे दोन टाइप करायचं चालू करणार आहे ओके चला स्टुडंट हॉरिझॉन्टल मोशन मध्ये पहा ऑब्जेक्ट कसा मूव्ह होतोय स्टुडंट इन द डायरेक्शन ऑफ कोणाच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय स्टुडंट पहा इथे लिहिणार स्टुडंट तेव्हा acceleration and student motion direction कशा असेल motion डायरेक्शन कशा असणार आहे स्टुडंट सेम आहे स्टुडंट ओके आणि इथं कसं आहे acceleration and motion direction कसे स्टुडंट बोला अपोजिट आहे त्यावेळेस इक्वेशन फटाफट सांगा स्टुडंट काय इक्वेशन होते 4 इक्वेशन सांगायचे आता फटाफट पहिले इक्वेशन काय स्टुडंट v u + at पॉझिटिव्ह साइन ठेवायचं दूसरा इक्वेशन काय होता स्टूडेंट s ut plus 1/2 at² होता का यस थर्ड इक्वेशन काय होता स्टूडेंट v² u² plus twice as होता का यस स्टूडेंट फोर्थ इक्वेशन काय होता s स्टूडेंट u plus काय होता स्टूडेंट a/2 काय होता twice n - 1 सर s मध्ये n होता
हा एस हे बघा हा nth सेकंड आहे ओके मग याचा अर्थ एवढं होतं स्टुडंट आता याच्यात काय चेंज होणार आहे स्टुडंट ओनली निगेटिव्ह साइन असणार आहे स्टुडंट याला कोणतं साइन होतं a इज इक्वल टू पॉझिटिव्ह साइन इथं काय असणार आहे स्टुडंट a इज इक्वल टू निगेटिव्ह साइन मग करा बरं याला चेंज करा काय आहे स्टुडंट v इज इक्वल टू u मायनस 80 झाला का यस याचा दोन इक्वेशन करा s इज इक्वल टू स्टुडंट ut मायनस किती आला बोला 1/2 80 स्क्वेअर झाला का यस ओनली a चं साइन चेंज झालं स्टुडंट याचा आता थर्ड इक्वेशन पहा v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर किती आला मायनस ट्वाइस a झाला का डन स्टुडंट फोर्थ इक्वेशन पहा स्टुडंट sn इज इक्वल टू u मायनस किती झाला स्टुडंट a बाय ट्वाइस किती आला ट्वाइस n मायनस 1 ओके कळलं स्टुडंट इकडे मी इथं लिहून ठेवतो स्टुडंट इथं तुम्हाला एक इमेज करून ठेवतो पहा स्टुडंट इथं जो हा बॉल आहे स्टुडंट याचा एक्सलरेशन स्टुडंट हे एक्सलरेशन आणि हे काय स्टुडंट मोशन आहे सेम डायरेक्शन असेल तर स्टुडंट दिस केस इज फॉलो ऑटोमॅटिक स्टुडंट फॉर्म्युला सांगितलं जात नाही क्वेश्चन मध्ये यावेळेस स्टुडंट आता पहा स्टुडंट आता ऑब्जेक्ट स्टुडंट या डायरेक्शन आहे एक्सलरेशन स्टुडंट मोशन कुठे आहे स्टुडंट या डायरेक्शन आहे एक्सलरेशन कुठे आहे स्टुडंट ए म्हणजे आता अपोजिट केस आहे ओके तसेच केस आता हे हॉरिझॉन्टल आहे स्टुडंट कळलं का व्हर्टिकल ची केस पाहणं चालू करा स्टुडंट व्हर्टिकल मध्ये दोन केसेस चालू होते स्टुडंट चला व्हर्टिकल मध्ये मी बॉल कसा होणार आहे स्टुडंट पहा स्टुडंट तेव्हा व्हर्टिकल मध्ये पहिला जो बॉल आहे ना स्टुडंट पण असा चाललाय स्टुडंट ओके असा चाललाय स्टुडंट आणि याला ग्रॅव्हिटी हा m असेल का स्टुडंट मास असेल का म्हणजे असेल का हा g फॉर ग्रॅव्हिटी आहे का मागले सुद्धा चॅप्टर चालू झालेला आहे हा सांग स्टुडंट काय क्वेश्चन येईल फर्स्ट हाय सांग ना स्टुडंट मला एक्सप्लेनेशन आहे की नाही स्टुडंट याच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात स्टुडंट आता काय असं म्हणजे ऍक्च्युअली स्टुडंट ही केस लय वेगळी आहे स्टुडंट पण पहा इकडे लक्षात एक्सप्लेनेशन हे एक्सप्लेनेशन लावलेलं स्टुडंट हे एक्सप्लेनेशन लावलंय मग मला ऑब्जेक्ट फायनली मूव्ह होत असेल स्टुडंट a डॅश इज इक्वल टू किती असेल प्रश्न स्टुडंट a मायनस g असेल का हाय स्टुडंट हे विमान वरती उडतोय विमानाला खाली कोण उडत असेल स्टुडंट ग्रॅव्हिटी हा ग्रॅव्हिटी मग हे लावलेलं एक्सप्लेनेशन ज्यादा पर्सेंट स्टुडंट आणि ग्रॅव्हिटी आता हे बी असं कन्सिडर केलं असेल स्टुडंट हे कधी मूव्ह होणार आहे तर ह्याचा आता जस्ट ग्रेटर दॅन स्टुडंट ए मॅग्निट्यूड असेल ना स्टुडंट जी पेक्षा कसं असणार आहे जस्ट ग्रेटर दॅन इक्वल टू असेल स्टुडंट त्याच वेळेस केस मूव्ह होणार आहे पण आता मी काय करणार स्टुडंट हे एक्सप्लेनेशन ऍडजस्ट कॅल्क्युलेशन नाही करणार स्टुडंट याच्यात बी दोन तीन फॉर्म्युला तयार होते स्टुडंट डेगवर फॉर्म्युला देऊ शकतो हा याचा अर्थ पण मी हा एक्सप्लेनेशन असा जो वापरला जिथं जिथं स्टुडंट ए आहे का नाही तिथं काय टाकायचं स्टुडंट आता ए डॅश टाकायचं ओके पण याचा क्वेश्चन येणार नाही स्टुडंट क्वेश्चन कसा येतो ग्रॅव्हिटी येतो मनाने ग्रॅव्हिटी वापरायची या केसला ग्रॅव्हिटी वापरायची स्टुडंट ग्रॅव्हिटी वापरली स्टुडंट सांगा मोशन वरती ग्रॅव्हिटी कुठे स्टुडंट हा म्हणजे याचा अर्थ आहे एक्सक्लेरेशन काय येणार स्टुडंट सांगा अकॉर्डिंग टू ग्रॅव्हिटी स्टुडंट एक्सक्लेरेशन मायनस जी इनका हा जी पॉझिटिव्ह नाही घ्यायचा हा ऑटोमॅटिक मोशनचा अपोजिट आहे स्टुडंट जी कसं घ्यावं लागणार स्टुडंट पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह घ्यावं लागेल मग पहिले इक्वेशन सांगा स्टुडंट v इज इक्वल टू काय आला u मायनस 80 झाला का यस स्टुडंट दुसरं इक्वेशन सांगा s इज इक्वल हा s नाही येणार स्टुडंट आता इकडे दुसरी केस लक्षात ठेवा s च्या ऐवजी काय येणार स्टुडंट ऑब्जेक्ट कुठे चाललाय स्टुडंट याचा हाईट बरोबर आहे का डिस्प्लेसमेंट कसं होतं कन्सिडर करणार आहे आता स्टुडंट हाईट मग याचा आता s रिमूव्ह करून काय करावं लागेल स्टुडंट मला हा h टाकावं लागेल ओके याचा अर्थ पण काय फॉर्म्युला असतो ut तर देखो मला फॉर्म्युला हा चेंज करतो s च्या ऐवजी काय लागला h इक्वल ला इक्वल ut प्लस च्या ऐवजी काय लिहिणार मायनस लिहिणार स्टुडंट 1/2 ला 1/2 लिहिणार स्टुडंट j च्या ऐवजी काय लिहिणार ए डॅश मला जी लिहिणार मी पुन्हा ऍडजस्ट लिहायला चालू केलंय हा ग्रॅव्हिटीचा ऍडजस्ट केस लिहितो दोन लक्षात ठेवा हा ग्रॅव्हिटीचा ऍडजस्ट लिहायला चालू केली स्टुडंट त्यानंतर काय होणार आहे t चा स्क्वेअर होईल का स्टुडंट हे केस फॉलो करावं लागेल तुम्हाला त्याशिवाय प्रॉब्लेम क्रॅक नाही होणार त्यानंतर स्टुडंट थर्ड नंबर आहे थर्ड नंबर मध्ये काय स्टुडंट फरक कोणते होते v चा स्क्वेअर इक्वल टू कोणता होता u स्क्वेअर मायनस काय स्टुडंट ट्वाइस आणि याचा अर्थ आहे जी आणि स्टुडंट थांबले आणि इकडे काय स्टुडंट याचे आहे का या स्टुडंट थर्ड इक्वेशन पहा
हा स्टुडंट याच्यानंतर इन्स्टन्स कॅल्क्युलेट करायचं स्टुडंट तुम्हाला. आता मी सांगितलं स्टुडंट 2 सेकंदांनी किती गेला असं. तर फोर्थ इक्वेशन लावा स्टुडंट. फोर्थ इक्वेशन काय आला एस एन इज इक्वल टू स्टुडंट यू. आता काय नाही मायनस जी अपॉन किती झालं 2. काय नाही स्टुडंट्स हा आहे ट्वाइस एन मायनस 1. काय झालं हा इथं काय करू शकतो एस च्या ऐवजी काय करणार स्टुडंट एच करू शकतो. ओके मग आता असं सॉल्व झाली. आता कोट्यात तिचं काय नाही आता ती गेलीच होती कामाला. आता तिला कसं कळायचं मांगडे काय करायचं चहा ने तिला चहा पाच तुझ्या घरी नेऊन मग कळन तिला. हा ठीक आहे. हा एक लक्ष द्या स्टुडंट. आता दुसरे केस पहा स्टुडंट. हे बघा आता केस कसे होणार आहे स्टुडंट फ्री फॉल. फ्री फॉल माहिती आहे तुम्हाला. हा फ्री फॉल म्हणजे याचा अर्थ कसा झाला स्टुडंट. हा याचा अर्थ स्टुडंट हा वरनं खाली यायला लागला स्टुडंट. पण खाली येतं स्टुडंट आता अशी केस असेल स्टुडंट एक लक्षात. वरनं जर मी एक्सक्लेरेशन लावलं स्टुडंट एक्सक्लेरेशन खाली फोर्सने फेकतो स्टुडंट तर मला काय येणार आहे फायनल एक्सक्लेरेशन किती येणार आहे a डॅश इज इक्वल टू a प्लस g इन का. हा स्टुडंट पण मी काय म्हणलं ओनली अगेन्स्ट हा बॉल मूव्ह होतोय ओनली ग्रॅव्हिटी मुळे मी कन्सिडर करणार. तुम्हाला असे केस आले तर हेविसनेस तुम्हाला कळालं पाहिजे स्टुडंट. आता दोन्ही पॉझिटिव्ह होते स्टुडंट का हे बघा दोन्ही एक्सक्लेरेशन आणि मोशनची डायरेक्शन सेम आहे स्टुडंट. इथं का मी निगेटिव्ह केलं तर ज्याच्या एक्सक्लेरेशनच्या स्टुडंट डायरेक्शन मध्ये मोशन झाले की नाही तोच पॉझिटिव्ह आहे मला. बरोबर आहे का. याच्या हा ह्याला ओढतोय स्टुडंट मग काहीतरी मायनस होणार आहे. पण आता मी अशी नाही केस कन्सिडर केली इथं काय केलंय ओनली ग्रॅव्हिटी नुसार कन्सिडर केली होती. इथं ग्रॅव्हिटी नुसार हे आता इथं असं पहा स्टुडंट ओनली ग्रॅव्हिटी आणि मोशनची डायरेक्शन अपोजिट आहे का. म्हणून स्टुडंट ए ला रिप्लेस करून काय लिहिलंय मी ए ला रिप्लेस करून स्टुडंट मायनस जी टाकलेलं आहे कळलं तुम्हाला. हा आणि एच ला एस ला रिप्लेस करून स्टुडंट काय टाकला होता मी एच टाकलाय का. ओनली एवढं चेंजेस केलंय स्टुडंट. हे बघा या इक्वेशन मध्ये काय चेंजेस केलंय ओनली एवढे चेंज केलंय स्टुडंट. दिस चेंजेस आर आलो. आता पहा स्टुडंट इथं काय करणार आहे ओनली एक्सक्लेरेशन आहे स्टुडंट. एक्सक्लेरेशन काय कन्सिडर करणार आहे स्टुडंट ग्रॅव्हिटी कन्सिडर करणार आहे कळलं तुम्हाला. ओनली एक्सक्लेरेशन करेल ओनली एक्सक्लेरेशन काय कन्सिडर करणार आहे स्टुडंट ग्रॅव्हिटी कन्सिडर करतो. ओके मग आता ग्रॅव्हिटीचा अगेन्स्ट केस काय होणार आहे फटाफट सांगा स्टुडंट. पहिले केस काय होणार आहे सांगा. तेव्हा मी खाली येऊ लागलोय स्टुडंट मग आता काय यायला लागलोय स्टुडंट. हा काय बोलायचं आता आपण खाली येतोय स्टुडंट काय असते आता डेप्थ चालू होईल कळतंय तुम्हाला. डेप्थ ही सुद्धा काय स्टुडंट डिस्प्लेसमेंटच आहे. मग याचा अर्थ मी काय बोलू शकतो स्टुडंट किंवा कोणी हाईट बोलू शकतो स्टुडंट नो डाऊट. मग तुम्हाला जे का त्यांनी विचारलं असेल तसं वापरतो. मग याचा अर्थ मी आता वरनं खाली येतो स्टुडंट. जर मला हॉरिझॉन्टल पासून जर पाहिलं तर खाली येतो स्टुडंट. मी आता वर येत असेल स्टुडंट वरनं खाली पाहिले मायापासून खाली जाते तर मी डेप्थ बोलणार. जर मायापासून स्टुडंट वरनं खाली येते तर मी हाईट बोलतोय स्टुडंट. मग ऑब्झर्व करणारा पर्सन डिपेंडेंट स्टुडंट कुठे आहेत तुम्ही. विमानात बसून एखादा माणूस सुटला विमानात बसले तुमचा मोबाईल खाली पडला तुम्ही कुठे गेला म्हणणार खाली गेला वरी डेप्थ ला घाला. आणि स्टुडंट तुम्ही खाली बसलाय मांडीवरून चालले पडला ते जाऊ विमान आणि आपल्याला आपण काय म्हणा हाईट मोबाईल आला खाली बरोबर आहे का. मग याचा आपल्या दृष्टीने हाईट झाली स्टुडंट त्या दृष्टीने काय झाले स्टुडंट डेप्थ झाली. मग हे कशामुळे असं झालं स्टुडंट जर ऑब्झर्व डिपेंड अपॉन ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वर वेर आर स्टे ऑब्झर्वर कुठं थांबलाय याच्यावर डिपेंड आहे स्टुडंट. त्यामुळे तुम्ही काय बोला स्टुडंट एच बोला डी बोला डझंट मॅटर पण डिस्प्लेसमेंट. ओके मी आपलं काय लिहतो स्टुडंट सपोज मे बी डी लिहू का एच लिहू पद्धतीने सांगा काय लिहू एच बरं एच लिहतो जाऊ कन्फ्युजन नको. एच आहे बा पहिला कोण झाला स्टुडंट हे बा पहिला झाला स्टुडंट व्ही इज इक्वल टू की झाला यू मायनस काय आला यू मायनस लिहू का प्लस लिहू आता स्टुडंट प्लस. हा ग्रॅव्हिटीचे डायरेक्शन मध्ये स्टुडंट मोशन होते. मग आता याच्या स्टुडंट काही चेंज होणार नाही साइन मध्ये ओनली काय चेंज होणार आहे स्टुडंट एच्या ऐवजी काय होणार आहे स्टुडंट हा याचा जो चेंज होणार आहे नाही स्टुडंट इथं लिहितो ए बा एच्या ऐवजी काय होणार आहे स्टुडंट हे बा एच्या ऐवजी काय होणार आहे स्टुडंट जी येणार आहे. ओके आणि दुसरा चेंज काय होणार आहे स्टुडंट एस च्या ऐवजी काय येणार आहे एच होणार आहे. बस
ओनली चेंज काहीच करायचं नाही. मग पहा बरं स्टुडंट 2 नंबर पहा एस लिहितो. एच इज इक्वल टू किती झाला यूटी प्लस काय आला स्टुडंट 1/2 जीटी स्क्वेअर झाला का. ओके थर्ड इक्वेशन काय झालं स्टुडंट v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर हा प्लस किती झाला ट्वाइस जी हा h झाला का. ओके आणि फोर्थ इक्वेशन झालं स्टुडंट तेव्हा h n इज इक्वल टू u प्लस किती झाला स्टुडंट g अपॉन ट्वाइस हा किती स्टुडंट म्हणजे ट्वाइस n मायनस 1. ओके झालं की इक्वेशन स्टुडंट हे एवढे इक्वेशन तुम्हाला आले इकडे लक्षात. फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे का स्टुडंट यस. मग याचा अर्थ पहा स्टुडंट इकडे आता इकडे लक्ष दे वेक्टर क्वांटिटी कशी सॉल्व्ह करायची स्टुडंट. तेव्हा मी इकडे आधी असं लिहितोय स्टुडंट. चला फिजिकल क्वांटिटी कोणते असतात स्टुडंट फिजिकल क्वांटिटीज. ओके क्वांटिटीज स्टुडंट फिजिकल क्वांटिटी किती टाइपचे असतात 2 टाइपचे. एक कोणते असते स्टुडंट बोला एक क्वांटिटी कोणती बोला रे स्केलर आणि बी क्वांटिटी कोणती असते हा वेक्टर असते स्टुडंट. ह्या सॉल्व्ह करण्याचे 2 वेगवेगळे रूल आहेत स्टुडंट. ओके हा स्केलर क्वांटिटी सॉल्व्ह करण्यासाठी स्टुडंट आपल्याला स्केलरला सॉल्व्ह करण्यासाठी डायरेक्ट काय लावायचं स्टुडंट तेव्हा इकडे लक्ष द्या. स्केलर क्वांटिटी सॉल्व्ह करण्यासाठी डायरेक्ट काय वापरायचं स्टुडंट बोला डायरेक्टली युजिंग स्टुडंट मॅथमॅटिकल ऑपरेशन हा मॅथमॅटिकल ऑपरेशन यूज करा. ऑपरेशन म्हणल्यावर टेन्शन घ्यायचं नाही स्टुडंट. ऑपरेशन कोणते असतात प्लस मायनस मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ह्या प्रोसेस डायरेक्ट करायचे. ओके हा स्टुडंट इकडे लक्ष द्या. पण हा बी जो आहे वेक्टर आहे स्टुडंट वेक्टरला डायरेक्ट मॅथमॅटिकल ऑपरेशन नॉट अलाउड. वेक्टरला डायरेक्ट मॅथमॅटिकल ऑपरेशन अलाउड नाही स्टुडंट. तेव्हा यासाठी युजिंग सम रूल यूज करायचा स्टुडंट. आता पहा स्टुडंट मी आता फोर्स क्वांटिटी वेक्टर आहे मग यासाठी मला रूल यूज करायचं. ओके मग आता पहिला स्टुडंट फोर्स जो आहे की नाही पहा स्टुडंट मग आता वेक्टर क्वांटिटी सॉल्व्ह करण्यासाठी स्टुडंट 2 मेथड आहे. एक मेथड कोणती स्टुडंट वेक्टरला कसं कन्वर्ट करायचं स्टुडंट स्केलर मध्ये. हा स्केलर मध्ये कसा स्टुडंट तुम्हाला कळत आहे का फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट आपल्याला काय मिळतं वर्क होतं. तेव्हा मी याचे एक्झाम्पल देतो स्टुडंट इकडे लक्ष द्या. स्केलर क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला आणि हा दुसरी कोणते राहणार आहे स्टुडंट वेक्टरच राहणार आहे स्टुडंट. याचा एक एक्झाम्पल देतो स्टुडंट. तेव्हा हे वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू काय असतो स्टुडंट हा डिस्प्लेसमेंट असते नाही रे हा डिस्प्लेसमेंट आहे का याचा अर्थ स्टुडंट वर्क इज इक्वल टू ओनली जूल आहे का हा. मग याचा अर्थ वर्क कसली क्वांटिटी कसली स्टुडंट स्केलर आहे का वेक्टर आहे हा. तुम्ही सांगा ना मी या डायरेक्शनने 5 जूल वर्क केलंय या डायरेक्शनने 5 जूल केलंय तसे हा स्केलर तर मॅथमॅटिकल ऑपरेशन जेडे मीन्स वेक्टरला स्केलर मध्ये कन्वर्ट करतोय आता ऐका स्टुडंट वर्क हे स्केलर क्वांटिटी जेडे वर्क सांगण्यासाठी तुम्हाला डायरेक्शन सांगावं लागते का मला सांगा बरं. मी इकडे दोन करून जेवत बसलो इकडं करून बसलो इकडं असं कोणाला सांगावं लागतंय का स्टुडंट. पण असं इकडे मला तुला बुलेट मारायची मला सांगावं लागेल ना या डायरेक्शन मारावं तरीही मला सापडणार आहे. इकडे मारून काही सापडेल का याचा अर्थ स्टुडंट फोर्स लावतो डायरेक्शन महत्वाचे वर्क लावतो डायरेक्शन नाही लागत. कुठे डायरेक्शन कॅल्क्युलेट केली सांगा तुम्ही इकडे लक्ष. मग याचा अर्थ मला पण स्टुडंट फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे का आहे डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे का पण तरी मला जनरेट होणारी क्वांटिटी कोणती मिळाली स्टुडंट हा जनरेट होणारी क्वांटिटी कोणती स्केलर क्वांटिटी. मग याचं मॅजिक पाहावं लागेल बरोबर आहे का. आणि आता स्टुडंट हा जो आहे का हा वेक्टर क्वांटिटी आहे का स्टुडंट हा आहे स्टुडंट. याच्यात पहा बरं याच्यात मी सिंपल एक्झाम्पल देतो स्टुडंट वेक्टर क्वांटिटीचं एक्झाम्पल कोणतं घेतला स्टुडंट चला फोर्स एक्झाम्पल घेऊ स्टुडंट. फोर्स फॉर्म्युला काय असतो स्टुडंट बोला रे मास इनटू एक्सेलरेशन असतो की नाही हा न्यूटनचा सेकंड लॉ माहित आहे का काय सेकंड लॉ स्टुडंट न्यूटनचा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज नोन ॲज फोर्स. ओके मग याचा अर्थ F इज इक्वल टू कोण झाला m इनटू a झाला का. मग स्टुडंट मास हे मास काय स्टुडंट स्केलर आहे आणि
हे काय स्टुडंट एक फॉर ऍक्सलरेशन वेक्टर आहे का पण फायनली मला फोर्स कसा मिळतो स्टुडंट वेक्टर मिळाला का मग प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचे यासाठी कॅल्क्युलेशन खास मेथड आहे स्टुडंट मग आता पहा स्टुडंट हे बघा मी फोर्स स्टुडंट हा फोर्स आहे स्टुडंट फोर्स वेक्टर क्वांटिटी असेल तुम्ही असा डॉट पहा मी आज बोलले हला ए स्टुडंट लक्षात वेक्टर क्वांटिटी रिप्रेझेंटेशन वेक्टर क्वांटिटीज रिप्रेझेंटेशन स्टुडंट कसे दाखवतात स्टुडंट हे बघा जी क्वांटिटी असेल ती क्वांटिटी त्यामध्ये एरो दाखवायचे एरोचं मिनिंग सांगतो स्टुडंट चला एरोचं मिनिंग स्टुडंट एरो कसं काय होतो रे एक सेगमेंट असतो सेगमेंटला मॅग्निट्यूड असतं का हे असं नाही हा मग याचा अर्थ हा काय झाला स्टुडंट सेगमेंट झाला सेगमेंटला काय आहे स्टुडंट मॅग्निट्यूड आहे का यस ऑर नो यस स्टुडंट ओके याला स्टुडंट कॅप टाकून देतो कॅप टाकली स्टुडंट याला काय बोलायचं पहा याला मी काय बोलतो पहा कॅप बोललो कॅप काय दाखवतो स्टुडंट डायरेक्शन दाखवतो का हा मग हा टोटल काय झाला स्टुडंट हा टोटल एरो झाला का हा एरो झाला मग एरो ही वेक्टर क्वांटिटी आहे बरोबर आहे का म्हणून वेक्टर क्वांटिटीला मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन बोलतो आपण बोलतो नाही हा चल इकडे लक्ष द्या स्टुडंट आहे का स्टुडंट हा वेक्टर आहे स्टुडंट वेक्टर आणि हा डॉट स्टुडंट वेक्टर घेतला नाही तर मला जनरेट होणारी क्वांटिटी कोणती मिळते स्टुडंट स्केलर मिळते कळलं का हा स्टुडंट इकडे लक्ष द्या हा वेक्टर आहे स्टुडंट आणि यांच्या क्रॉस आहे स्टुडंट हा क्रॉस आहे स्टुडंट इक्वल टू काय मिळतो मला वेक्टर क्वांटिटी मिळते स्टुडंट आपण कॅल्क्युलेशन चुकीच करतो स्टुडंट वेक्टरच्या अकॉर्डिंग आपण काय करतो स्टुडंट डॉट असल्यानंतर मल्टिप्लाय करतो इकडे मल्टिप्लाय करतो म्हणून हे माझं बरोबर आहे याचा अर्थ आपण सगळं कॅल्क्युलेशन चुकीच करतो ओके पण आता स्टुडंट स्केलर क्वांटिटी मध्ये तसं नाही मग याचा एक्झाम्पल पहा स्टुडंट ही स्केलर क्वांटिटी जनरेट करायची स्टुडंट मला आणि इकडे कोणती क्वांटिटी जनरेट करायची हा वेक्टर करायची याचं एक्झाम्पल घेतो स्टुडंट याचं वेक्टर एक्झाम्पल मी दिलं होतं स्टुडंट काय केलं होतं हे स्केलर क्वांटिटी फोर्स घेतला होता का ओके मग आता डॉट घ्यायला लागेल स्टुडंट डॉट घेतल्यानंतर हा एस फॉर काय डिस्प्लेसमेंट इक्वल टू स्टुडंट हा काय मिळाला वर्क मिळाला हे स्केलर आहे का वेक्टर आहे का यस स्टुडंट हे एक्झाम्पल होऊ शकते का यस होईल का हा इंगळे आम्हाला करून यायचं रे एवढं तुला इथं बसून नाही बाथरूम मध्ये हा बेंचवर नाचायलेस एकदा लक्ष दे इंगळे हा लक्ष दे नाही भाऊ इकडे लक्ष दे चाल एक लक्ष द्या पहा हा वेक्टर आहे स्टुडंट वेक्टर एक्झाम्पल पहा स्टुडंट पहा मी आता याचं एक्झाम्पल कोणतं देऊ स्टुडंट सांगा एनीबडी कोण सांगतोय स्टुडंट कोणतं एक्झाम्पल सांगा कोणते फिजिकल क्वांटिटी सांगा मला एक्झाम्पल घ्या रे हा कोणतं असेल कोणते सांगा ना डायरेक्शन आणि ऍक्सिलरेशन हा डायरेक्शन मग याचा अर्थ पण आहे इकडे लक्ष द्या स्टुडंट मी याचा फोर्स एक्झाम्पल दिलं होतं हा स्टुडंट मास घेतला आणि ऍक्सिलरेशन घेतलं स्टुडंट आणि हा स्केलर घेतला हे बघ मी वेक्टर घेतलं वेक्टरच्या ऐवजी स्केलर घेतले तर चालेल स्टुडंट कोणते घ्या पण मला वेक्टरच घ्यायचे स्टुडंट म्हणजे हे एक्झाम्पल नाही फिट होणार ओके मग मी याच्यासाठी एक्झाम्पल चेंज करतो स्टुडंट मी पहा स्टुडंट हे बघा ऍक्सिलरेशन इनटू व्हेलॉसिटी केली तर काय मिळणार आहे मला मिळणार आहे टाइम मिळणार आहे स्टुडंट नाही मी याचं एक्झाम्पल आहे नाही कोणतं देऊ स्टुडंट हा एक फोर्सचं एक्झाम्पल द्यावं लागतं इकडे लक्ष द्या मी हा एक्झाम्पल हा F1 फोर्स दिला आणि हा F2 फोर्स दिला इट इज स्टुडंट F फोर्स मिळाले वेक्टर क्वांटिटी एक्झाम्पल आहे ओके याच्या मध्ये काय करायचं स्टुडंट क्रॉस करायचंय याला डॉट बोलतो स्टुडंट मग या प्रोडक्टला काय बोला स्टुडंट इकडे प्रोडक्टच आहे स्टुडंट काय प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे पण मल्टिप्लिकेशनचा टाइप चेंज आहे स्टुडंट हा डॉट लावला डॉट हा काय लावलाय स्टुडंट डॉट बोलतात इकडे प्रोडक्ट घेतलाय का यस घेतलाय स्टुडंट या प्रोडक्ट स्टुडंट क्रॉस आहे क्रॉस याला क्रॉस बोलतो आपण कळलं का क्रॉस म्हणजे असा कळतं तुम्हाला डेंजरला असतो क्रॉस हे क्रॉस आहे स्टुडंट हे कॅल्क्युलेशन वेगळे स्टुडंट आता कसं जनरेट होतो यासाठी पहा स्टुडंट आता मी यासाठी एक्झाम्पल देतो स्टुडंट हे कळलं लक्षात हे W इज इक्वल टू F इनटू काय आला यस बरोबर आहे का स्टुडंट मी आहे सांगितलं स्टुडंट पण वेक्टर क्वांटिटी डिनोट करताना ते डोक्यावर काय लावायचं स्टुडंट
बार लावायचे लावला बार स्टुडंट यस फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे का डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे का हे डोक्यात बार लावला स्टुडंट यस आता याच्या डोक्याला लावायचं नाही स्टुडंट हे स्केलर आहे लावायचं का नाही मग हे कसं ऑपरेशन होतं हेचा आपल्याला फॉर्म्युला पाहिजे स्टुडंट फॉर्म्युला कसा स्टुडंट पहिले एफ वेक्टर डॉट स्टुडंट एस वेक्टर इक्वल टू घेऊ स्टुडंट पहिले एफ वेक्टर हे पहा एफ चं मॅग्निट्यूड हे पहा मॉड टाकले मॉड ऑफ एफ म्हणजे काय स्टुडंट ओनली एफ चं मॅग्निट्यूड इम्पॉर्टंट आहे नॉट नेसेसरी डायरेक्शन कळतंय तुम्हाला काय असतं मॉड काय सांगतो रे हा मॉडचं मीनिंग काय असतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर मी काय कन्सिडर करणार ओनली पॉझिटिव्ह मॅग्निट्यूड घ्यायचे मॉडचं मीनिंग आहे स्टुडंट टेकन ओनली पॉझिटिव्ह साइड अँड ओनली कन्सिडर द मॅग्निट्यूड शुड बी पॉझिटिव्ह ओके मग याच्यानंतर कोण आहे स्टुडंट दुसरा कोणता आहे यस म्हणजे यस चा काय करायचं स्टुडंट कळलं तुम्हाला याचं मॅग्निट्यूड घ्यायचं स्टुडंट आणि यांच्या मध्ये स्टुडंट काय करायचं आहे कॉस थीटा स्टुडंट कॉस थीटा म्हणजे याचा अर्थ काय करायचं स्टुडंट थीटा म्हणजे अँगल आहे कॉस म्हणजे फंक्शन आहे स्टुडंट थीटा म्हणजे अँगल आहे ओके याचा अर्थ हा झाला स्टुडंट प्रोडक्ट मग याचा अर्थ इम्पॉर्टंट नाही स्टुडंट इकडे लक्ष द्या डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन होते स्टुडंट ओके आणि याचा अर्थ फोर्स कोणत्या डायरेक्शन लागला स्टुडंट या डायरेक्शनने फोर्स लागलेला आहे यांच्या मधला जो अँगल असेल त्याला तो थीटा आहे स्टुडंट आणि या थीटाला आपण कॉस थीटा कन्सिडर केलं कळलं का आता फिनिश स्टुडंट म्हणजे हा जनरेट होणारी क्वांटिटी काय मिळणार आहे मला सांगा स्टुडंट स्केलर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी म्हणजे कोणती स्टुडंट आता वर्क आणि वर्क युनिट काय स्टुडंट जुलै दिस डन दी पोर्शन ओनली यूजिंग सिंपल कॅल्क्युलेशन कॉस थीटाची व्हॅल्यू तुम्हाला पाहावं लागतं काल सांगितलं होतं मग ओके इकडे पहा स्टुडंट आता हा डॉट प्रोडक्ट आहे हे पहा क्रॉस प्रोडक्ट आहे क्रॉस प्रोडक्ट मध्ये कॅल्क्युलेशन वेगळं असतं स्टुडंट पहा मी आता इथं सांगतो स्टुडंट पहा F1 फोर्स आहे स्टुडंट आणि हा क्रॉस आहे स्टुडंट हा फोर्स कोणता आहे स्टुडंट F2 फोर्स आहे ओके F2 फोर्स आहे मग आता मी याचं एक एक्झाम्पल काय करतो स्टुडंट इथं डायग्राम बनवतो म्हणजे तुम्हाला कळेल डायग्राम बनवणार आहे स्टुडंट डायग्राम काय असणार आहे स्टुडंट परे हा एक फोर्स आहे स्टुडंट परे हा एक ब्लॉक आहे का यस स्टुडंट या ब्लॉकला या डायरेक्शन एक पहा स्टुडंट या ब्लॉकला काय होतं स्टुडंट दोन फोर्स दाखवायचे मला ओके एक फोर्स कसा आहे स्टुडंट इकडे लक्ष द्या एक फोर्स असा लागला स्टुडंट ओके आणि दुसरा जो फोर्स आहे की नाही स्टुडंट मी काय दाखवतो हा एक फोर्स असा आहे स्टुडंट आणि दुसरा फोर्स असा आहे स्टुडंट मग आता तुम्हाला कळेल का हा फोर्सला पॅरलल शिफ्टिंग करा स्टुडंट या डायरेक्शन हा ओढायला लागलाय कळतं तुम्हाला आणि हा फोर्स स्टुडंट असा आहे म्हणजे असा चाललाय स्टुडंट ओके मग याचा अर्थ या फोर्सला मी F1 बोललो होतो या फोर्सला काय म्हणणार F2 बोलणार स्टुडंट हा F1 झाला आणि हा कोण झाला F2 झाला का यस स्टुडंट ही फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे का यस स्टुडंट वेक्टर क्वांटिटी आहे स्टुडंट यस स्टुडंट मग याच्या मधला अँगल थीटा झाला का यस तर मला फायनल मध्ये जो फोर्स लागणार आहे स्टुडंट कोणत्या डायरेक्शन लागेल मग F1 आणि F2 च्या मध्ये असणार आहे फोर्स डायरेक्शन मला माहित मिळालं मग याचा अर्थ नक्की म्हणजे डायरेक्शन कशी असेल स्टुडंट या डायरेक्शन असेल का म्हणजे हा माझा फायनल फोर्स झाला का स्टुडंट मग फायनल फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे का डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे का मला जनरेट होणारी क्वांटिटी कशी पाहिजे स्टुडंट वेक्टर क्वांटिटी पाहिजे मग मी आता काय घ्यायला पाहिजे स्टुडंट क्रॉस प्रोडक्ट घ्यायला पाहिजे मग क्रॉस प्रोडक्ट घेताना कसं करायचं स्टुडंट हे पहा F डॉट स्टुडंट हे पहा F1 वेक्टर बरोबर आहे का स्टुडंट क्रॉस मला कोणता घ्यायचा आहे स्टुडंट F2 वेक्टर घ्यायचा आहे स्टुडंट इक्वल टू पहा स्टुडंट पहिला प्रोडक्ट मला वेक्टर क्वांटिटी स्टुडंट म्हणून मी काय लिहिणार हे पहा F1 लिहिणार स्टुडंट ओके याला मॉड टाकून दिलं मॉड मध्ये आता काय करायचं स्टुडंट हे डुकणे लावायचं तुम्ही याचा अर्थ याचा मॅग्निट्यूडच घेतोय स्टुडंट मी सिम्पली तुम्हाला कट करून सांगतो म्हणजे सोप्यात सोपं सांगतो मग याचा अर्थ मॅग्निट्यूड कुणाच घ्यायचं स्टुडंट हा F1 ते डायरेक्शन घ्यायची नाही फक्त मॅग्निट्यूड याचं काय घ्यायचं स्टुडंट मला F2 चं बी काय घ्यायचं स्टुडंट ना मॅग्निट्यूड घ्यायचं आणि स्टुडंट याच्या साइनच्या आता इकडे काय टाकलं होतं मी कॉस टाकलं होतं इकडे साइन टाकलं आणि याच्या पुढे स्टुडंट एन कॅप असतो एन कॅप डायरेक्शन शो करणारा स्टुडंट आता याचं मीनिंग सांगायचं चालू करतो ओके याचं मीनिंग असं आहे स्टुडंट एवढी जी मॅग्निट्यूड आहेत ना स्टुडंट हे काय दाखवत आहे मॅग्निट्यूड शो करणारे स्टुडंट
आणि हा काय दाखवणार आहे स्टुडंट Direction. डायरेक्शन शो करणार आहे मग वेक्टर क्वांटिटी असेल मॅग्निट्यूड ॲज डायरेक्शन पाहिजे का यस मग याचा आता थिटा पाहिजे आपल्याला क्वार्टर मध्ये शिकलेलं नाही तुम्हाला म्हणलं नाही की क्वार्टर मध्ये फिरतंय स्टुडंट पहा बरं तुम्हाला असं आहे बरं हे फर्स्ट क्वार्टर आहे स्टुडंट ओके हा फर्स्ट क्वार्टर आहे का हा सेकंड क्वार्टर आहे का हा एक्स ऍक्सिस आहे का हा वाय ऍक्सिस आहे का हा थर्ड क्वार्टर आहे का हा फोर्थ क्वार्टर आहे का याचा अर्थ थीटा मी या डायरेक्शन मेजर करणार का हा मी 90 म्हणलं तर इथे म्हणणार 160 म्हणलं तर इकडे म्हणणार 270 इकडे खाली बोलू शकतो का मग याचा अर्थ क्वार्टर मला या पॉइंट पासून स्टुडंट डायरेक्शन सांगणार आहे का थीटा डायरेक्शन सांगणार आहे का मग डायरेक्शन सांगणार असेल की एन कॅप शोज द डायरेक्शन म्हणजे मॅग्निट्यूड कोणत्या डायरेक्शन लागणार आहे टोटल हे कॅल्क्युलेशन आहे एकदम काय डाऊट आहे का मी आता कोणासाठी लावणार आहे फक्त व्हेक्टरलाच मला महत्त्वाचं आहे स्टुडंट व्हेक्टर साठी लावायचं पहा आता पहा स्टुडंट 2D मध्ये मी आता इकडे सांगायचं चालू केलं इकडे लक्ष स्टुडंट पण आपल्याला माहित होतं स्टुडंट हे आपल्याला काय लागणार आहे तर आता याचं कारण सांगतो पहा स्टुडंट हा एक ब्लॉक आहे स्टुडंट ओके या ब्लॉकला स्टुडंट एका डायरेक्शनने असा फोर्स लावला स्टुडंट ओके बरोबर आहे का आणि स्टुडंट हा फोर्स झालाय पण याची मोशन या डायरेक्शनने स्टुडंट सांगा बरं मोशन असे स्टुडंट पण फोर्स कसा आहे स्टुडंट असा आहे मग हे एक्झाम्पल कोणतं स्टुडंट तुम्ही असं पाहता नाही सुटकेस असं ओढत घेऊन जातात नाही हा मग याचा आता सुटकेसला वरे ओढत खाल्ला सुटकेस पळते तुमच्या सोबत हे काय मॅजिक आहे तुमच्या सोबत येत असेल स्टुडंट डोक्यात बसायला येते का असे नाही मग ह्यासाठी लागणार आहे स्टुडंट म्हणजे याचा आता मोशनच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लागत असणार आहे स्टुडंट कळलं तुम्हाला त्याशिवाय मोशन होणार आहे का होणार आहे का स्टुडंट मोशन नाही म्हणजे याचा आता मोशनच्या डायरेक्शन मध्ये फोर्स असणार आहे स्टुडंट समथिंग 100% असणार आहे स्टुडंट फोर्स असं नाही मग यासाठी मला एक क्वांटिटी आवश्यक आहे स्टुडंट मग आता स्टुडंट इकडे पहा 3D मध्ये आहे 3D मध्ये केस समजून सांगू स्टुडंट पहा बरं स्टुडंट हे भिंत आहे स्टुडंट हा वॉल आहे ओके या वॉल मध्ये मी काय करतो स्टुडंट स्क्रू लावायचा स्क्रू कळतंय तुम्हाला आता स्क्रू लावायचं म्हणलं बरं स्क्रूला मी असं फिरवतोय स्टुडंट कळतंय का मग स्क्रूचा हँडल स्टुडंट इथे बरोबर आहे का ह्या डायरेक्शनला आहे कळतंय का ह्या डायरेक्शनला याला फिरवून मी कसा आणतोय स्टुडंट या डायरेक्शनला आणतोय अरे फिरवत नाही इकडे लक्षात याला असं फिरवत नाही आपण पहा मध्ये इकडे असं फिरवलं बोट माझा असं आहे कळतंय का या असं फिरवलं तर असं होईल का हा पण स्क्रू कुठे जाईल रे भिंतीत जाईल भिंतीत जाईल का यस आणि असं स्क्रू मी असं फिरवलं स्टुडंट स्क्रू कुठे यायला चालू आहे हा पण तुमच्या लक्षात आलं का मी प्लेन मध्ये मुवमेंट करतोय ह्याची कळतंय का बाय बाय कळतंय का पण याचा आता असं केली की स्टुडंट कुठे जाते स्क्रू आतमध्ये जाते आणि असं केल्यानंतर स्क्रू कुठे येणार आहे हा मग याचा अर्थ पळे ही डायरेक्शन पळे कसं डायरेक्शन झालं प्लेन प्लस कोण झाला स्टुडंट आउटसाइड इनसाइड बोर्ड झाला म्हणजे प्लेन मध्ये किती असते सिस्टम 2D असते का हा आहे ना स्टुडंट हा एक ऍक्शन पण स्टुडंट असं केल्यामुळे काय होतं स्टुडंट स्क्रू बाहेर यायला लागलाय मध्ये मोशन कसं स्टुडंट 3D आहे का यस म्हणून मी 3D च्या अंडर कन्सिडर केली मग आता मला सांगा स्टुडंट हा जो असेल मला आता झेड ऍक्सिस आहे स्टुडंट या आतमध्ये जात असेल किंवा बाहेर जात असेल बरोबर आहे का स्टुडंट आतमध्ये जात असेल तर काय करतात स्टुडंट असा डॉट दाखवतो स्टुडंट मग आतमध्ये चाललाय मला कार्टेशियन कोऑर्डिनेशन पकडावं लागेल सिस्टम स्टुडंट कळतंय तुम्हाला हा एक्स ऍक्सिस आहे का हा एक्स ऍक्सिस आहे का हा एक्स ऍक्सिस आहे का वाय ऍक्सिस आहे का हा वाय आहे का हा सेम आहे का स्टुडंट नाही मग ह्याला एक्स डॅश म्हणायपासून का मग हा पॉझिटिव्ह असेल हा निगेटिव्ह आहे का हा पॉझिटिव्ह असेल स्टुडंट्स हा निगेटिव्ह आहे का मग डायरेक्शन चेंज झालं का विथ रिस्पेक्टिव्ह टू कुणापासून स्टुडंट हा म्हणून आपण याला ओरिजिन बोलतो का रेफरन्स पॉइंट बोलतो का मोशन मध्ये झालंय ते शिकून हा मग आता पहा स्टुडंट या डायरेक्शनला असेल तर स्टुडंट हे बोलताना कोणत्या लँग्वेज मध्ये बोलतात आय जे की कॅप स्टुडंट हे बघ डायरेक्शन शो करण्यासाठी स्टुडंट आता एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वापरत नाही डायरेक्शन साठी काय वापरतो स्टुडंट आय त्यानंतर कोण वापरतात स्टुडंट जे आणि त्यानंतर कोण वापरतात के आणि यांच्या डोक्यावर कॅप टाकायचं स्टुडंट टोपी घालायची टोपी हा मग आता आय कॅप जे कॅप के कॅप बोलणार कळलं स्टुडंट आता मला सांगा हा कोणत्या डायरेक्शन आहे स्टुडंट मग ह्याला काय बोलणार आहे मी हे एक्स ऍक्सिस बोलणार आहे स्टुडंट ओके याला काय बोलणार आहे स्टुडंट
बोला रे y ऍक्सिस याला काय बोलणार आहे स्टुडंट z ऍक्सिस पण इथं z ऍक्सिस सिस्टम आहे का नो मग यासाठी हा जो असेल स्टुडंट या डायरेक्शन काय मानलं मी आय मानले का स्टुडंट आय कॅप मानलाय का Yes. मग हा डायरेक्शन पॉझिटिव्ह आहे का Yes. मग ह्याचा आता प्लस आय झाला रे इकडे लक्ष दे रे हा कोणता झाला स्टुडंट हे पाहिजे आय असा आहे स्टुडंट इकडे दोन करतो मी कळलं का याला कॅप टाकला स्टुडंट हे डायरेक्शन कोणते झाले इकडे लक्ष दे हा का तुला जायचं आठवण येते का हा इकडे लक्ष दे याचा अर्थ काय झाला स्टुडंट हा जे झाला स्टुडंट जे कॅप झाला का हा याला पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे का वरी हा याला स्टुडंट हा जे कॅप झाला का याला निगेटिव्ह डायरेक्शन आहे का काय वेगळं स्टुडंट नाही मग याचा अर्थ मला याच्यापासून डायरेक्शन महत्वाचे आहेत ना स्टुडंट मग आता मला सांगा स्टुडंट डायरेक्शन महत्वाचे तर हा का लागणार आहे स्टुडंट तर यासाठी मला असं लागणार आहे स्टुडंट इकडे लक्ष मी आता याच्यात काय केलं स्टुडंट या डायरेक्शन एक वेक्टर ड्रॉ केला स्टुडंट ओके या डायरेक्शन एक वेक्टर ड्रॉ केला स्टुडंट ओके या डायरेक्शन एक वेक्टर ड्रॉ केला ओके या डायरेक्शन एक वेक्टर ड्रॉ केला ओके या डायरेक्शन इकडे लक्ष ऐका स्टुडंट या डायरेक्शन असं आहे स्टुडंट आणि सपोज हा फोर्स आहे स्टुडंट कळलं तुम्हाला फोर्स आहे या फोर्सला मी F1 बोललो स्टुडंट या फोर्सला मी काय बोललो स्टुडंट F2 बोललो इकडे लक्ष द्या या फोर्सला मी काय बोललो स्टुडंट F3 बोललो या फोर्सला स्टुडंट मी काय बोललो F4 बोललो ओके मग याचं मॅग्निट्यूड दिलं स्टुडंट हे बघा हा 20 न्यूटन दिला ओके हा मॅग्निट्यूड स्टुडंट मी 10 न्यूटन दिला स्टुडंट ओके याचं मॅग्निट्यूड स्टुडंट मी 25 न्यूटन दिलं ओके याचं मॅग्निट्यूड स्टुडंट मी 13 न्यूटन दिलं ओके मग याचं रिप्रेझेंटेशन मला वेगळं येईल का हा येणार स्टुडंट आता यासाठी मला काय वापरावं लागणार स्टुडंट पहा याचा हा फोर्स आहे स्टुडंट कसा लिहू शकतो सांगा बरं याचे कार्टेशियन कोऑर्डिनेशन कुठल्या ऍक्सिस वर आहे स्टुडंट सांगा बरं कोणत्या ऍक्सिस ला आहे एक्स आणि वाय ला आहे मग मी F1 इज इक्वल टू इकडे लिहू शकतो का F1 फोर्स इज इक्वल टू स्टुडंट हे किती मॅग्निट्यूड आहे 20. हा 20 मग याचा अर्थ मी 20 आय कॅप लिहू शकतो का Yes, sir. हा आय कॅप ला साइन कोणतं येणार स्टुडंट हा प्लस मला याचा अर्थ 20 जे कॅप लिहू शकतो का जे कॅप ला साइन कोणतं येणार स्टुडंट हा मग याचा अर्थ या डायरेक्शन असणाऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड स्टुडंट हे कळलं तुम्हाला Yes. हा मग याचा अर्थ F2 चं मॅग्निट्यूड पहा स्टुडंट F2 चं मॅग्निट्यूड काय झालं F2 वेक्टर इज इक्वल टू इकडे किती स्टुडंट 10 आहे हा स्टुडंट हा कोणता आहे Minus. मायनस आहे मग याचा अर्थ किती लिहायपासून स्टुडंट मायनस Sir, ते 10 आहे sir वरती. हा F2 चं rank 10 आहे. 10 आहे मग मी 10 लिहायला पाहिजे कळलं का 10 लिहायला पाहिजे मायनस काय लिहायला पाहिजे 10 आय कॅप आणि इकडे किती लिहायला पाहिजे स्टुडंट Plus. हा प्लस किती लिहू Plus. कोणा किती लिहू हा प्लस किती लक्ष कुठं देतो रे किती लिहू हा ए लक्ष द्यायचं रे पुढे बसून इकडे बसून बाहेर कुठं होतो इकडे बघ 10 काय म्हणणार मी काय लिहायचं पुढं प्लस 10 जे कॅप ओके त्यानंतर स्टुडंट F3 चं सांगा F3 किती आला स्टुडंट बोला F3 इज इक्वल टू किती स्टुडंट 25 मग याचा अर्थ काय ना बोला मायनस मायनस 25 आय कॅप काय स्टुडंट मायनस 25 काय ना जे कॅप आला स्टुडंट कळलं का त्याच्यानंतर कोणता आला स्टुडंट F4 आला याच्या सॉल्व करा स्टुडंट हा किती आला प्लस किती आला हा मग याचा अर्थ प्लस किती आला स्टुडंट 13 आय कॅप स्टुडंट आणि याचा अर्थ हा कोण आहे स्टुडंट हा मायनस 13 कोण झाला जे कॅप तुम्हाला एक पहा स्टुडंट हे कळलं का घोड्याची चाल कशी असते स्टुडंट हा चेस खेळत नाही हा घोड्याचं हा 2.5 पाय अंदर हे कसं चालतंय स्टुडंट इकडे लक्ष द्या कसे चालायचे पहा स्टुडंट हा वेक्टर इथं आला नाही स्टुडंट दोन्ही ऍक्सिस वर वेक्टर चालत जातो स्टुडंट कळलं तुम्हाला हा कोणत्या ऍक्सिस वर चालत जातो स्टुडंट एक्स आणि वाय यांचे कोऑर्डिनेट करून सांगितले स्टुडंट कळलं का हे वेक्टर क्वांटिटी स्टुडंट आता हे आय कॅप जे कॅप सॉल्व करावं लागेल पण एक नाही आवड घेणार मी इथं स्ट्रॉंग करेन तुमचे डॉक्युमेंट जाईल हा याच्यासाठी Sir, ते solve नाही sir. होत्या. दोन नाही. अरे, होत्या sir. वेगवेगळे आहेत ना sir. हा होतंय वेगवेगळे आहेत ना sir. हा रे त्याला आहे ना सोल्युशन तुला टेन्शन नको
इथं संपत नाही स्टुडंट. हा तर पहिले हा माझा कसा आहे स्टुडंट 3D. मी आता याच्यात तुम्हाला एक आयडिया सांगतो स्टुडंट. इकडे लक्ष द्या. पहा स्टुडंट पहिले इकडे लक्ष द्या. म्हणजे हा वेक्टर तुम्हाला असा आहे स्टुडंट. पहिले ए डायरेक्शन कोणती एक्स. हे बघा आता मी काय करतो स्टुडंट तिन्ही वेक्टर आहेत की नाही तुम्हाला सेम डायरेक्शन दाखवण्याचं ट्राय करतो. ओके इकडे लक्ष द्या. हा कोणता ऍक्सिस असेल सांगा स्टुडंट. हे असे कार्टेशियन कोऑर्डिनेशन सिस्टम आहे का येस और नो पद्धतीने बोला. हा माझा एक्स ऍक्सिस आहे का. Yes, sir. हा वाय ऍक्सिस आहे का. हो. हा झेड ऍक्सिस आहे का. Yes, sir. याला 3D बोलू शकतो का. Yes, sir. यस पण याला आपण काय बोलू शकतो स्टुडंट. याला लक्ष द्या. आय कॅप बोलू शकतो का. याला स्टुडंट जे कॅप बोलू शकतो का. Yes, sir. याला के कॅप बोलू शकतो का. Yes, यस sir. स्टुडंट आता याचे स्टुडंट न दिसणाऱ्या साईड मी ड्रॉ करतो स्टुडंट. याचे स्टुडंट न दिसणारी साईड कोणती स्टुडंट. हा हे आहे का. मग याचा आता हा वाय काय झाला डॅश झाला का स्टुडंट. मग याचा आता मायनस जे कॅप झाला का स्टुडंट. Yes, यस sir. मग याचा आता न दिसणारी साईड स्टुडंट म्हणजे याचा आता पाठीमाग साईड आहे स्टुडंट. बरोबर आहे ना. ह्या साईडला स्टुडंट झेड झाला का. Yes. झेड डॅश झाला का. सुन्या काय बोलू आता याला सांग बरं मग. हा त्याला के कॅप परंतु काय बोलायला पाहिजे Negative. मायनस. हा याला स्टुडंट या डायरेक्शन एक्सटेंड करा. ओके हा मग आता काय मिळालं पासून स्टुडंट लक्ष द्या. हा काय झाला जे कॅप झाला का मायनस झाला का स्टुडंट. ओके इथपर्यंत आलंय तुमच्या लक्षात. आता इथून पुढे नंतर सांगू स्टुडंट. हे लय मोठी स्टोरी आहे. अरे आता आहे ना उद्या मी आता 100% स्टुडंट सॉल्व्ह चालू करणार. आता माझं सगळं फिनिश आलं. फक्त मला याचं एक कॅल्क्युलेशन सांगणं पडत.